शहरातील रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहनं, हातगाड्यांसह शहर विद्रूप करणारी आणि घाण करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेने धडक मोहीम सुरू केलेली आहे। या मोहिमेमध्ये 8 दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या नागरी मित्र पथक आणि ट्रॅफिक वॉर्डनं 7,88,000 रुपयांचा दंड वसूल केलेला आहे, अशी माहिती नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांनी दिली आहे। महानगरपालिका प्रशासनाने शहरात 1 एप्रिलपासून 52 प्रकारामध्ये दंडात्मक कारवाई सुरू केली आहे। रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे, बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणे, मेडिकल कचरा रस्त्यावर फेकणे, बंदी असलेले प्लास्टिक विक्री करणे, रस्त्यावर हातगाड्या लावणे, रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विनापरवाना रस्त्यावर दुकान थाटणे, C&D वेस्ट बॅनर लावणे यासह विविध प्रकारात नागरी मित्र पथक आणि ट्रॅफिक वॉर्डन यांच्या पथकाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे। 5 ते 9 मे दरम्यान या पथकाने विविध ठिकाणी आणि रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। या पथकाने 7,88,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर 67 हातगाड्यांना प्रत्येकी 2,000 रुपये दंडातून 1,34,000 रुपये वसुली करण्यात आली आहे। 129 चारचाकी वाहनांवर प्रत्येकी 2,000 रुपये दंडातून 2,58,000 वसुली करण्यात आली, तर 153 दुचाकींवर प्रत्येकी 500 रुपये दंडातून 67,500 रुपये वसुली करण्यात आली, तर कचरा फेकणे, कचरा जाळणे, बांधकाम साहित्य रस्त्यावर फेकणे यासह विविध दंडातून 3,28,000 रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे।